पुढची बातमी लातूरमधून संतांच्या पादुकांच्या दर्शनासाठी लातूर जिल्ह्यातील खंडापूर इथं वारकऱ्यांची मोठी गर्दी उसळली। खंडापूर गावात सतत दर्शनासाठी रांगा लागतात। भक्तिमय वातावरणात महाकुंभ सोहळा पार पडतोय। या गर्दीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी विष्णू बुर्गे यांनी। संतांच्या पादुका दर्शनासाठी आता खुल्या करण्यात आलेल्या आहे। लातूर जिल्ह्यासह अनेक जिल्ह्यातून जे आहे ते भाविक लातूरच्या या कुंभमेळ्यात पोहोचत आहेत। 7 संतांच्या पादुका या ठिकाणी आणण्यात आलेल्या आहेत। आपण पाहू शकता या ठिकाणी जे आहे ते संतांच्या पादुका जे आहे ते भाविकांच्या दर्शनासाठी ठेवण्यात आलेल्या आहेत। संत तुकाराम महाराज, संत ज्ञानेश्वर महाराज यांच्यासह सर्वांच्या ज्या पादुका आहेत संतांच्या, संत नामदेव असतील यांच्या पादुका ज्या आहेत त्या दर्शनासाठी जे आहे ते खुला करण्यात आलेल्या आहेत। लातूर जिल्ह्यामध्ये जे आहे ते भक्तिमय वातावरण मागील 3-4 दिवसांपासून पाहायला मिळत आहे। हेलिकॉप्टरने ह्या सगळ्या पादुका ज्या आहेत ते लातूरमध्ये आणण्यात आलेल्या आहेत आणि या ठिकाणी जे आहेत ते दर्शनासाठी भाविकांना आता खुल्या करण्यात आलेल्या आहेत। लातूर जिल्ह्यातलं हे सगळं भक्तिमय वातावरण पाहू शकता। या ठिकाणी जे आहे ते नामसंकीर्तन आणि जे आहे ते या ठिकाणी लोक आणि भाविक करत असल्याचं पाहायला मिळतं। या सगळ्यावर बोलण्यासाठी या ठिकाणी जे महंत आहेत किंवा महाराज आहेत ते आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊया कशा पद्धतीने हे सगळे नियोजन करण्यात आलेलं आहे। भाविक दर्शनासाठी मोठ्या संख्येने इथे येत आहेत। आज या ठिकाणी मांजरा नदीच्या तीरी अवघी दुमदुमली पंढरी या ठिकाणी आज प्रति पंढरपूर अवतरलेला आहे। मी पुणे जिल्ह्यातून या कार्यक्रमासाठी आलेलो आहे। या ठिकाणी आम्ही या ज्ञानेश्वर माऊली तुकोबाराय संत जनाबाई यांची सेवा करण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहे। कुठल्या कुठल्या संतांच्या या पादुका आहेत आणि 7 संतांच्या पादुका कशा पद्धतीने दर्शनासाठी खुल्या करण्यात आल्या? संत ज्ञानेश्वर माऊली, संत तुकाराम, संत जनाबाई, संत नामदेव या सर्व माऊल्या या 7 संतांचं या ठिकाणी पादुका हेलिकॉप्टरच्या माध्यमातून 21 तारखेला शनिवारी या ठिकाणी आणण्यात आलेले आहे। ग्रामदेवत सिद्धेश्वराचं दर्शन घेऊन या ठिकाणी आले। आज माधव महाराज ढाकणे यांची कीर्तन सेवा आहे आणि भव्य दिव्य हा कार्यक्रमाचा जो सप्ताहाचा जो नियोजन आहे तो छोटे माऊली महाराज कदम यांच्या मार्गदर्शनाखाली व आमचे आदरणीय शिवाजी अण्णा यांच्या मार्गदर्शनाखाली चालू आहे। मोठ्या संख्येने जे आहे ते भाविक या ठिकाणी जे आहे ते रोज येत असल्याचं पाहायला मिळतात आणि या ठिकाणी दर्शनासाठी मोठ्या रांगा लागल्याचं पाहायला मिळतंय। त्यामुळे एकाच ठिकाणी सर्व संतांच्या पादुकांचं दर्शन होईल यासाठी या महाकुंभामध्ये एक वेगळं आकर्षण ठरत असल्याचं पाहायला मिळतंय। विष्णू बुर्गे, NDTV मराठी, लातूर।